माननीय सदस्य सोनवी लाड. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त, माननीय सर्व सदस्य व पत्रकार बंधू, आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब, आपले जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि माझे वडील, माझे गुरुवर्य, माजी उपमहापौर अविनाश शांताराम लाड व माझ्या प्रभाग 17चे सर्व मतदारांचे या ठिकाणी मी आभार मानते. जास्त वेळ नाही घेत या सभेचा, कारण सर्व ऑलमोस्ट मोस्टली टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. माझ्या प्रभागाच्या हिशोबाने कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत मी फक्त त्या विषयावर बोलू इच्छिते. सर्वप्रथम आहे परिवहनविषयी. आता आपल्याकडे भरपूर या ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये भरपूर साऱ्या अशा बसेस आहेत जे आजही जुन्या आहेत, जे डिझेलवर चालणारे आहेत. तर ह्याच्यामध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने या सर्व बसेसला इलेक्ट्रिक करण्याची जर आपण जबाबदारी घेतली, कारण आता आपलं हे पूर्ण बस सिस्टम फिलहाल तर लॉसमध्ये चालू आहे, तर ती आपण आता जे याची वास्तविकता आहे की ती लॉसमध्येच चालते. तर मला वाटतं हे इलेक्ट्रिक बसेसमुळे आपल्या इकडे त्याचा म्हणजे मुनाफा, आर्थिक मुनाफा तर आपल्याला होईलच, सोबतच जो आपल्या पर्यावरणावर होणारा ताण आहे तोही कमी होईल, कारण जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते इलेक्ट्रिक झालं तर. तसंच माझं दुसरं एक आहे, हे फक्त बसेस आपल्याला बदलून इथे काम चालणार नाहीये. इथे होणारं जे कामकाज आहे, ज्या सुविधा आणि ज्या हिशोबाने इथे सेवा चालू आहे ह्यावरही लक्ष दिलं पाहिजे. कारण हे डेपो आता माझ्या प्रभागात आहे, वाशी बस डेपो. त्याचं काम कधीचं पूर्ण झालेलं आहे, ते तयार झालेलं आहे, पण ते त्याच्या पूर्ण सक्षमतेवर चालत नाहीये. असं का, हा माझा एक प्रश्न आहे. कारण कालच माझ्या इथे एक घटना घडली. एक ज्येष्ठ नागरिक असे होते, त्यांना एक सिनियर सिटीजन पास काढायचा होता आणि त्या कार्ड पाससाठी जेव्हा ते तिथे गेले, तिकडले लोक त्यांना म्हटले, तुम्ही तुमचं घर तुटलेलं आहे तर तुम्ही तुमच्या नवीन घराचा इंडेक्स नंबर आणा. आता हे काम त्यांचं विचारायचं आहे का? हे ज्येष्ठ नागरिक आहेत, नवी मुंबईत राहतात, त्यांचा अधिकार आहे की त्यांच्याकडे एक सिनियर पास असावा. तर या लोकांना हे अधिकार कोण देत आहे त्यांना विचारायला की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही घराचा नवीन इंडेक्स नंबर आणा वगैरे. तर या गोष्टींवरती मला असं वाटतं की कारवाई झाली पाहिजे की हे कसे आपण या लोकांना सुविधा देण्यासाठी जे गोष्टी चालू केल्या आहेत ते इम्पॅक्टफुली लोकांपर्यंत पोहोचतायत की नाही. कारण जर त्या नाही पोहोचत आहे तर हे लोकांच्या पैशाचा अपमान आहे, असं माझं मत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या आरोग्य विभागाबद्दल आहे. इथे आपण बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद करतोय, नवीन दवाखाने उभे करणे, इमारती उभ्या करणं. पण खरा प्रश्न हे आहे की या दवाखान्यांमध्ये आपल्याला नक्की सुविधा कसल्या मिळतात. कारण सर्वसाधारण माणूस जेव्हा एका अशा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा त्यांना बोलण्यात येतं की तुम्हाला MRI काढायचं, कोणतेही जर मोठं रुग्ण झालंय तुम्हाला त्याच्यासाठी MRI मशीन, तुम्हाला MRI मशीन नाहीये साध्या, MRI बाहेरून काढायच्या, एक्सरे बाहेरून काढायच्या, तुम्हाला काही दवा लिहून दिल्या त्या तुम्ही बाहेरून करायचं. मग नक्की आपल्याला इथे कोणत्या सुविधा मिळतायत? आपण खर्च फक्त या इमारतींसाठी करतोय का? तर हा माझा एक प्रश्न आहे. बेसिक MRI सारख्या जर इथे मशीन्स नसतील तर सर्वसाधारण माणसांनी कुठे जायचं? आज अशी परिस्थिती उभी झाली आहे महापौर मॅडम की आपल्याकडे जर एक दिवस जर तुम्हाला काही मोठा आजार झालाय त्याच्यासाठी तुम्ही हॉस्पिटलला जाल, तिकडे ऍडव्हान्स 50,000 रुपये भरायला लागतात सर्वसाधारण माणसं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, 2 दिवस चुकून तुम्ही आजारी राहिलात आणि तिथे 2 दिवस राहिलात, 2 लाख रुपयाचं तुम्हाला बिल त्या हातात येतात. ह्याच्यापेक्षा जे कोणत्या तरी मोठ्या हॉटेलचा रूम परवडला. पण हे पॉइंट आहे की ह्याच्यामध्ये हा विकासाचा मुद्दा नाहीये. आरोग्य हे विकासाचा मुद्दा नाहीये, हे जीवन मरणाचा, मृत्यूचा प्रश्न आहे. तर या गोष्टींवर आपण लक्ष टाकलं पाहिजे. हे लक्झरी नाहीये, आरोग्य म्हणजे गरज आहे. तर मला वाटतं या गोष्टींवर आपण ध्यान ठेवलं पाहिजे. फक्त मशीन्स आणूनही काम होणार नाहीये. बाकीच्या 2 कामं तुम्ही कमी केलात तरी चालेल बजेटमध्ये, असं जर तुम्हाला असं वाटतंय की ताण येतोय, बाकीचे 2 कमी करा, पण आरोग्याचा बजेट वाढवा. कारण इथे मशीन सोबत येणारे जे टेक्निशियन्स आहेत, जे स्टाफ आहेत, 4 लोकांवरती येणारा स्ट्रेस. आज लोक आपल्या इथून सायन हॉस्पिटलला जातात आणि तिकडचे उदाहरण देतात, पण हेच लोक आपल्या वाशीला का नाही येत किंवा आपल्या वाशीच्या लोकांना बाहेर का जायचंय? तर या गोष्टींचा मला वाटतं आपण नोंद केली पाहिजे. याबरोबर दुसरा एक विषय आहे मेंटेनन्स आणि ठेकेदारीचा. माननीय महोदय, आपल्याकडे बजेटमध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी अशा खर्च आहेत जे मेंटेनन्स विषयी आहेत. हा खर्च प्रत्यक्ष कामावर होतोय का, हा माझा प्रश्न आहे.
कारण मी स्वतः 3-4 वेळा आमच्याकडे लाईट्सचा जो प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटी लाईट किंवा कोणते तरी स्ट्रीट लाईट्स आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम असतो. मी स्वतः नगरसेविका झाल्यानंतर ह्या लोकांना फोन केलाय की इथे ही लाईट चालत नाही, कानाकोपऱ्यामध्ये अंधार आहे. तर ह्या गोष्टी का होत आहे? जेव्हा आम्ही यांना उत्तर विचारतो तर उत्तर द्यायला हे फोन उचलणार नाही. तेच जेव्हा मी एका मोठ्या अधिकारीशी बोलतो की असं असं झालंय, प्लीज तुम्ही काम करून घ्या, तेव्हा ते काम सहज लगेच होतं. तर हे ठेकेदार नक्की कोणाचा ऐकतात हा माझा इकडे एक प्रश्न आहे. कारण आपण जो पैसे खर्च करतोय तो योग्य ठिकाणी खर्च होतोय का, या गोष्टीसाठी कोण लक्ष देणार आहे हा माझा प्रश्न आहे. जनतेचे पैसे जे आपण खर्च करतोय, जनतेचे पैसे पण त्यांना सुविधा त्या गोष्टींच्या मिळत नाहीये. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना अंधारात चालायला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी लोक आम्हाला कंप्लेन करतात. अनेक ठिकाणी लाईट्स नाही, आमच्याकडे जे ग्राउंड आहेत तिथे त्या ग्राउंडवरती पोरांना खेळायला काही दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या विषयावरती पण एक आहे. त्याचबरोबर माझा पुढचा मुद्दा आहे पार्किंग विषयी. मी पार्किंग विषयी जास्त बोलत नाही कारण सगळ्यांनी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सांगितल्याच आहेत की आपल्याला एक मल्टी पार्किंग सिस्टम हवा आहे. माझ्या प्रभागासाठी सेक्टर 10 मध्ये हे काय इम्पॉर्टंट आहे मी फक्त हे सांगते. कारण माझ्या इथे लाईनीमध्ये फादर ॲग्नल स्कूल आहे, ICL कॉलेज, नूर मस्जिद, ICL कॉलेज, फादर ॲग्नल, अंजुमन, साईनाथ स्कूल, परत ॲग्नल्स, परत त्याच्या पुढे सेंट मेरीज आणि मग NMMCचं हॉस्पिटल. ह्या एका रस्त्यावरती इतका ताण आहे ट्रॅफिकचा का सकाळी 7 वाजता शाळेत जाणाऱ्या लोकांना आणि 12 वाजता जेव्हा शाळा सुटते तिथे बाहेर रस्त्यावर बघायलाच नको अशी गर्दी असते. तर या गोष्टींवर आपल्याला लक्ष टाकायला पाहिजे. तिथे ॲम्ब्युलन्स असतील, शाळेचे बसेस असतील, पालकांच्या गाड्या असतील, या सर्व गोष्टींवर तिथे खूप ताण पडतो त्या रस्त्यावरती. रस्ता एकच आहे पण तिथे वापरणारे लोक हजारो. कारण एवढ्या शाळा जेव्हा लाईनीत असतात तेव्हा अख्ख्या नवी मुंबईमधनं लोक तिथे येतात. तर त्या एका रस्त्यावरती ह्याचा खूप ताण पडतोय. त्याच्यासाठी माझ्या इथे एक फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे एक लँड पण आहे आपल्याकडे, जी महानगरपालिकेने पार्किंगसाठी अलॉट केली आहे. पण तिथे काही बनलेलं नाहीये फिलहाल, फक्त फोर्टीज ते वापरताय ॲज दॅर प्रायव्हेट पार्किंग, जे त्यांच्यासाठी नाही आहे. तर हेच आपण इथे थोडीशी जशी पार्किंग सिस्टमचं सर्वांनी एक उल्लेख केलाय तो इथे झाला, तर त्या गोष्टीवरती आपण या प्रकल्पावर तातडीने जर आपण काही काम करू शकलो तर बरं होईल. कारण सर्वांचं ऐकून हेच वाटतंय की पार्किंग एक आता लक्झरी नाही, गरज झाली आपल्याला. एवढ्या साऱ्या बिल्डिंग्समध्ये, पुराण्या बिल्डिंग्समध्ये पार्किंगचे आयोजन नाहीये म्हणून त्या सगळ्या गाड्या बाहेर पार्क होणार, त्याच्यावरून त्या सर्व गर्दी अजून वाढत चालली आहे. फक्त ते एक महत्वाचं माझा प्रश्न आहे. सर्व सन्माननीय सदस्य बोलले तसे माझा पण उद्यानाचा एक विषय आहे. आता इथे उद्यानमध्ये आपल्याकडे मेंटेनन्ससाठी वेगळा खर्च, खेळणींसाठी वेगळा, खेळणी दुरुस्त करण्यासाठी वेगळा खर्च, नवीन खेळणी लावण्यासाठी वेगळा खर्च. म्हणजेच कागदावर सगळं नीट वाटतं आपल्याला की इथे असे असे खर्च आपण दिलेले आहेत, पण ग्राउंड रियालिटी या गोष्टीची काय आहे, तिथे त्या खेळणी आहेत का? जेव्हा पालक त्यांच्या पोरांना तिथे नेतायत त्यांना त्या खेळणी जर असतील तर त्या तुटलेल्या असतील. हे मेंटेनन्सचं जेव्हा आपल्याकडे एवढा सारा खर्च, एक प्रॉपर आपल्याकडे बजेट आहे, तर ह्या गोष्टी का होत नाहीये हा एक माझा प्रश्न आहे. कारण बजेटमध्ये तर खेळणी दाखवल्या आहेत पण उद्यानांमध्ये खेळणी दिसत नाहीये. तर हा कुठे प्रश्न आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. ठीक आहे, माझं एवढंच म्हणणं आहे की हा खर्च आपण जो ह्याच्यासाठी अलॉट केलेला आहे तो आपण फक्त याच्यात लक्ष टाकावा का हा नक्की कुठे जातोय. एक स्पेसिफिक बजेट आपण दर उद्यानाला, दर वॉर्डला बोललं होतं की एक उद्यान असणार आहे, तर सर्वांचा तो बजेट आहे. आय एम शुअर भरपूर सारे असे अजून उद्यान आहे जिथे त्या काहीच काम केलं नाहीये. तर हा बजेट नक्की कुठे जातोय या गोष्टीवरती निमंत्रण कोण आणणार आहे. त्याच्यासोबतच माझ्या प्रभागात त्या गार्डनला लागूनच एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीला आत्ता नुकत्याच सुरू करण्यात आलेली आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेही इथे जो बजेट आहे जे का लायब्ररी किंवा वाचनालयासाठी दिलेला असेल तो जो आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींवर खर्च करा. तिथे हायर एज्युकेशनसाठी पोरं अभ्यास करायला येतात, MPSC UPSC असे पुस्तकांचं तिथे नियोजन, त्या लोकांना काय हवंय ते बघायला पाहिजे. उगाच खर्च करायचा म्हणून आपल्याला जनतेचे पैसे वाया घालायची काहीच गरज नाहीये. तिथे जे पुस्तक, सपोज तुम्ही MPSC UPSCचे पुस्तक म्हटले, एक पुस्तक 1200 रुपयाला येतं. मग तेच जर आपण त्यांना त्या गोष्टीचं सुविधा तिथे करून दिली तर ते मला वाटतं अशा गोष्टींवर आपण इथे लक्ष टाकलं पाहिजे. आणि आपला खर्च जो आपण लिहिलाय तो त्याच ठिकाणी होतो आहे का या गोष्टीवरती आपलं लक्ष असावं. धन्यवाद मला बोलायची संधी दिली. आज मी पहिल्यांदाच या पवित्र सभागृहात बोलली. जर काही चुकलं असेल तर आपली क्षमा असावी. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सलूजा सुतार.